हा 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 एक 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 अरे भाई माकडाने खाल्लेत परती तिथे तो डोंगर दिसतो वरती टॉपला जायचं. तो लाकडा फक्त एन्जॉयमेंट. मला पण ऐकलं पाण्यात बसावं जे आपण राईड करून जे ऊन लागले ना त्यामुळे गव्हाची डोंगर आहे ना मित्रांनो गव्हाळ्याला येथून जळता निकारा टाकला जातो मग इथे होळी पेटवली जाते. हा मित्रांनो होळीशी आलो सकाळचे 4 वाजले बरोबर. आणि इथे पेरू काढायची तयारी चालू आहे. हे बघा हे बघा दिसतात का पेरू. झाल्यावर जा परत झाड निघेल जा. अरे हा बघ ह्याच्यावरती आहे सापडी कुठे आहे. हा थांब तो अक्षय काहीतरी करतो थांब. हे झाडा कुठे चढतोयस. हा 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 एक एक अरे भाई माकडाने खाल्लेत. एक चांगला आहे रे भाई एक चांगला आहे. एक हा बघा मित्र एक माकडाने खाल्ला एकच चांगलं आहे बघा. एक अर्धा खातो. हे पेरू खाते सोन मला नको पेरू का हा अक्षय इथं आहे. बघा मित्रांनो जायचं आहे हळकुंड आणायला आणि ते पेरू खायची खायला द्या मला. बघ तिकडे पण एक पेरू आहे. तेव्हा पडला 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 पडला. किती भेटले 3. एक मी खाल्ला. पाण्यावर का लागतो मी तुझ्या आयला. अरे नारळ बिरळ टाकून ठेवलाय चांगला असेल ना. काय बघू चालले गाली जोरगाव देखायचं कारण नाही आधीच पोट दुखतोय रे. मोराकडे जायची गरज आताच झाली मला. हा अक्की द ब्लॉगर मुका ब्लॉगर व्हायरल हो गया तो. अरे हळकुंड तिथं आणायचं हा इथंच पाडतोय. ते कुठं जायचं पाहिजे आपल्याला आणायला परती तिथे. तो डोंगर दिसतो वरती टॉपला जायचं. तो लाकडा फक्त एकटा आणणार आहे. बाकी आम्ही सगळे खांदा देऊ. अरे भेंडी इथं तर मासे भेटायचेच नाहीत रे. आता नाही भेटणार खायला बंद झालं म्हणजे गावची मजा गेली एकंदरीत. कॉन्क्रीट झालं इकडे. तर मित्रांनो इथून चाललो आता वरती राहणार आम्ही हळकुंड आणायला. हे बघा याची मान लचकली तरी 1 साइड घेणार आहे हळकुंड भाई. 1 साइड किंग आहे तो. गाडी चालू चाललोय पोरी बघून थांबले आणि हळकुंड आणायला चालला. मामी पण बघायचं असेल ना ब्लॉग. मामी पण ब्लॉग बघत असेल ना. बेस्ट ऑफ लक अभि. हो का मित्रांनो गावचा कॅनल अजून पण पाणी आहे. कवडे मारायचं काय विचार आहे काय नाही. मारा असं वाटतं खाली नदीत गेलं पाहिजे. नंतर नदी जाऊ तो का तिकडे पाणी सोडतोय. वाढवते पाणी. नदीला जरासा पूर येईल आता. आणि तिकडे जायचं आपल्याला समोर. इथून वाडी गेले तिकडे जाणार आपण हळकुंड आणायला. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो हळकुंड आणायला. आणि हळकुंड म्हणजे जे होळीमध्ये आपण लाकूड लावतो त्याला हळकुंड बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात ते नक्की सांगा. आणि हे बघ हे भारी पाणी वाटतं एकदम क्लीन. इथंच तुमचा वाडा ना वर. आणि हा बघा मित्रांनो काय नाही. आणि तेव्हा का म्हशी एन्जॉयमेंट. मला पण ऐकू पाण्यात बसावं असं वाटतं जे आपण राईड करून जे ऊन लागले ना त्यामुळे. आणि बघा इथे आपली नदी पूर्ण सुकी खडखडीत आहे. इथे कॅनल आहे आणि खाली तिकडे पाणी आहे नदीला. आणि आपण इथे जाणार आहे. इथे अक्षयांचा वाडा आहे. आणि पहिला आम्ही खूप यायचो इथे. आता
खूप वर्षानंतर आम्ही इथून चाललोय. अक्षय तू किती वर्षानंतर चाललोय? मी पण सेम. मागच्या वर्षी जे हळकुंडांना आलोय त्यानंतर आता चाललोय. बाकी गणपतीमध्ये वगैरे आपण येतो, तर आपण जास्त इथे नाही येत. आपण रघुवीर घाट बाकीच्या ठिकाणी फिरत असतो. पण आता चान्स भेटले तर चला. हां, अक्षयचा काजू भारी आहे. पण तो मागच्या वर्षी इथून नेलेलं एक लाकूड. इथून वरतून तो ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल. आपण जो मागच्या वेळी जो लाकूड नेलेला हळकुंड, तो आपण ह्या ठिकाणावरून नेलेला. आता थोडं पुढे चाललो आपण. आणि आजचा आपला व्हिडिओग्राफर आय थिंक अक्षय बनू शकतो. जर त्याने लाकूड नाही घेतला तर आपला फोन घेलतो आणि व्हिडिओ बनेल. आणि आडव्या बनवा व्हिडिओ भाऊ. हां, कारण खूप जणांना आपण देतो व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ डायरेक्ट सरळ बनवतात, उभ्या बनवतात आणि नंतर काय प्रॉब्लेम होतात ते आपल्यालाच माहिती आहे. पण सांगून ठेवलं तसं तो पण ब्लॉगर आहे. त्याने आज आपला गोप्रो घेतलेला. आता मी नंतर आजच सुरू केलाय. फर्स्ट सुरू केलाय आपण. हां, फर्स्ट डे होता. अख्खी द ब्लॉगर. अजून चॅनल ओपन नाही केलं आहे. आम्हीच ठेवलेलं नाव आहे ते. तर जातो आम्ही. त्याचे पायापासून झालं आहे. गावात माणसं आहेत त्यामुळे परिस्थिती झाली गावची. नाही तर आधी असं नव्हतं. आधी पूर्ण क्लीन असायचं सगळं. तर आपण जाऊ पुढे, बघूया कुठे काय तो आपला लाकूड आहे. तो तुम्हाला दाखवतो कसं काय काढतो. आय थिंक तो तिकडे आहे. तो तिकडे माणसं बघा, यांचा इथे काजू आहे. पण काय असणारच नाही ना पण तिथे. पानं दिसतील फक्त. तेव्हा मित्रांनो तिकडे माणसं दिसते. तिथे जायचं आपल्याला. आणि मी बघा हे घेतलं कारण हे इथं खांद्या ठेवायचं, लाकूड ठेवायचं आणि जायचं. आता मला जाईपर्यंत रात्र पण होईल. सगळे तर थोडं चालू. आणि पहिली खूप माणसं असायची, आता पण येतील. आता काय नोकरी धंद्यावले परत, तर त्यामुळे वेळ लागतो. आज रात्री येतील खूप जण. कारण आपली जी होळी आहे ती पहाटे लागते 3 ते 4च्या दरम्यान. ते तुम्हाला सगळी स्टोरी सांगेन. हे असंच काहीतरी ना अक्षय, पहिल्या वरच्या डोंगरात लागते. तिथून लाकूड टाकलं, निखारा टाकलं जाईल. हां, आणि तिथून जेव्हा निखारा टाकला जातो तेव्हाच आपली खाली होळी पेटते. आता जो वरती डोंगर तुम्हाला दिसतोय की ना माहिती नाही. थांबा दाखवतो मी. हा बघा वरती डोंगर आहे ना मित्रांनो. हा बघा हवाला. येस, तिथून जळता निखारा टाकला जातो. मग इथे खालची आपली होळी पेटवली जाते. चला तर मग जाऊया. सगळेजण चाललेत पुढे. सगळं मित्रांनो हवाला लाकूड आहे. हा आपल्याला घेऊन जायचं. ताकदवर काय भेटू अब तुम्हारे हवाले. ताकद सुरेश गेला नाही बाई. लाकूड काय रे जातोस तिथं असंच करतो सगळा. तुम्हाला माहिती सूरज एकटा नेल. हा एक आहे आणि हा एक आता पूर्ण जोडते. मग हा घेऊन जायचं. नाही ना काही नाही. हे पण तुम्ही लांब पळा.
अरे ह्याला घ्या का नाही हा लाकडू घ्या बघा हात लाव दे पाय बांधू दे खाली तुम्ही खाली कसा केला मध्ये मध्ये जरा थांबा इथं बाहेर निघेपर्यंत कांदा दोघे जण पुढे थांबा दोघे तिघे जण मागे थांबा त्याला चिंबूल दे मोठी कुडूक कुडूकला हेल्प कर थांब 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 लागला लागला
सरळ जाऊ लोकडाला पाऊल टाका दिसत डायरेक्ट रस्ते आता हलतोय का असं वाकडा तिकडा शेअरिंग का हलवते ही पुन्हा व्हिडिओ काढा हे हात लावलाय एक मिनिट एका साईडला घेतला कसं करणार तू उचल जरा तिथे उजव्या कांद्यावर घे उजव्या कांद्यावर घे राईटला नको जाऊ जास्त लेफ्टला सिंगल नेलं आता मित्रांनो आम्ही रोडवरती आलो 6:30 झाले आणि आपलं ते लाकूड येतो घेऊन जातो आता एक एक पूजा होईल आणि आम्ही खाली जाऊ मित्रांनो ते हळीगुंड्याची पूजा चालते मित्रांनो आता आम्ही खालपर्यंत आलो आता जास्त व्हिडिओ करू शकत नाही कारण ना अंधार झालाय सो आता तुम्हाला डायरेक्ट सगळं मी आता पालखी आणि त्या सगळं दाखवून बघा सगळीकडे अंधार आहे आता सगळं तुम्हाला पालखी वगैरे आणि आपला जो होम असतो तो दाखवेन चला मग हे बघा ह्याचा आपला होम लागतो आणि हे प्रत्येक वाडीतून अशी लाकडं येतात आणि आपण जो लाकूड आणला तो हा बघा इथे आता इथे पूर्ण खंड केलेलं आणि तर पूर्ण ते होम लागेल बाकी सगळं दाखवून तुम्हाला नंतर मित्रांनो आपण होळीची तर आलं हे सकाळचे 4 वाजलेत बरोबर इथं खूप संशय दिलं होतं आणि आपली चांगल्या पालखी बसेल आणि हे बघा आपली होळी तर पुढे कसं काय काय होईल सगळं दाखवतो तुम्हाला चला वाजले सकाळचे 4 ये देखो इसको भी गौर से देखो बघायला झोपेतून उठवून आणलाय लग रहा है आता मित्रांनो आपली पालखी आली तिथून आपली पालखी आता इथे पूर्ण पूजा वगैरे होणार आणि त्यानंतर आपलं होळी जाऊन होईल
मित्रांनो तिथे पालखी आपली नाचवली जाते.